हळदीचं असं 9 ते 10 महिन्याचं पीक हा. आहे. हे 7 महिने 20 दिवसाचं आहे. 7 महिने 20 दिवसात तुम्हाला हा 7 रिझल्ट महिने 20 मिळाला आहे. दिवसात मिळाला हा रिझल्ट. हा. 10 गुंठ्यात कमीत कमी 2.5 ते 3 डंपिंग भरते. आत्ता निघतोय तुम्हाला सरासरी अर्ध्या एकरामध्ये 2 डंपिंग ते 2.25 डंपिंग पण त्याचं आपण उत्पन्न 10 गुंठ्यात तेवढं निघतंय. 10 गुंठ्यात काढतोय. अच्छा, छान आहे. तुम्हाला कशी वाटते साईज? एक नंबर फ्रूट. नमस्कार. नाव सांगा आपलं. सागर केंद्रे. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9604 886 746. आता ही 10 गुंठे हळद हां. आहे. शेलम जाते. बरं. ह्याला 340 किलो बियाणे लागले. 10 गुंठ्याला. 10 गुंठ्याला लागवड कधी केली? 6 जूनची लागवड आहे. अच्छा. ह्याला काय काय वापरलं खत वगैरे? ह्याला सुरुवातीला ॲग्रोधन आणि पॉवर किसान गोल्ड वापरलं सुरुवातीला. नंतरनं त्याच्यानंतरनं 4 महिन्यानंतरनं भर लावली. भरीला तेच खत वापरलं आणि त्याच्यानंतरनं ड्रिंचिंग केलं. टॅमॅटो ड्रिंचिंगनं काय घेतलं होतं? सॉईल केअर काय? सॉईल केअर मायक्रोकिंग घेतलेलं. त्याच्यानंतरनं फवारणीला काय घेतलं? आणि लिप बुस्टर घेतलेलं आणि टॅमॅटो पॉवर घेतलेलं आणि फास्ट ग्रो घेतलेलं. त्याची किती फवारणी केली? त्याचे 2 फवारणी झाल्या. त्याच्यानंतर आता माल निघतोय त्या हिशोबानं तुम्हाला कसं वाटतं? साईज मालाची साईज क्वालिटी कशी? मालाची साईज तुमच्या डोळ्यासमोर आहे. छान आहे. तुम्हाला कशी वाटते साईज? एक नंबर. फ्रूट साईज सोडल्यापासून हां त्याची साईजमध्ये असा फरक पडला आहे की एकच फणी बघितली. हां, त्याला फूट वगैरे शेंगाची संख्या भरपूर आहे. शेंगाची संख्या आणि हे साधारण हे जर बघितलं तर किती निघते हे तुम्ही बघू शकता. साईज पण बघा आणि हे पण बघा. आणि ह्यातलं महत्त्वाचं म्हणजे फ्रूट सायझरमुळे मिळालेला हा परिणाम. फ्रूट सायझरचा हळदीचं असं 9 ते 10 महिन्याचं पीक आहे. हे 7 महिने 20 दिवसाचं आहे. 7 महिने 20 दिवसात तुम्हाला हा रिझल्ट मिळाला आहे. दिवसात मिळाला हा रिझल्ट. 10 गुंठ्यात कमीत कमी 2.5 ते 3 डंपिंग भरते. आत्ता निघतोय तुम्हाला. सरासरी अर्ध्या एकरामध्ये 2 डंपिंग ते 2.25 डंपिंग पण त्याचं आपण उत्पन्न 10 गुंठ्यात तेवढं निघतंय. 10 गुंठ्यात काढतोय. अच्छा. ही माणसं आत्ता तिकडं काढणी चालूच आहे अजून? काढणी चालू आहे. ट्रॅक्टरने काढलेली हळद आहे. हां. आता तुम्हाला गंड्यांची संख्या
आणि समोर बायका जे हे करतात ते हां. सरासरी 5 बेडला पाऊंड डम्पिंग गावते. 5 बेडला पाऊंड डम्पिंग आत्ता गावतोय तुम्हाला? हो आत्ता गावते. खूपच माल भरपूर आहे ना? माल भरपूर आहे. मालाची साईज आणि वावरातलं महत्त्वाचं सॉईल केअरमुळं किंवा आपल्या त्या खतामुळं जे गंड्यामधलं जे हे मऊपणा, मातीला मऊ, हां, मातीचे मऊ होण्याची पद्धत ते तुमच्या डोळ्यासमोर सहज गंडा फुटतोय माती. सहज गंडा 2 दिवसाच्या गंडाचे हे काढून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये शेंगाची साईज तुम्ही बघू शकता, हे बघू शकता शेंगाची साईज छान झाली, चमक पण चांगली आहे त्याला, ग्लेझिंग साईज पण आले, ग्लेजिंग आले. एखादी शेंग मोडून दाखवा बरं आतमध्ये घर किती आहे तिला. रासायनिक खत वापरून पण एवढा रिझल्ट नाही. रासायनिकपेक्षा छान मिळतोय. रासायनिकपेक्षा छान आहे. म्हणजे एकदम हे कृषी मादांची खतं वापरून तुम्ही समाधानी आता? समाधान. उत्पादनात पण फरक पडलाय. उत्पादन. ठीक आहे. नाव सांगा आपलं. सागर केंद्रे. मोबाईल नंबर. 9604 886 746. गाव. फुलेनगर बाई. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके. मुळे मस्त ही झाली. सॉईल केअरचा फरक. हां, सॉईल केअर मायक्रोन. ओके. थांब रे बाळा 1 मिनिट. हळकुंडाची साईज पण चांगली आली ना. ह्याला काय काय घेतलं होतं आपण? हां, ॲग्रोधन सुरुवातीला एकदा 2 बॅग. हो. पॉवर 2 किसान बॅग आणि ती 5 बॅग घेतलेलं नाही का? पॉवर किसानचे 2 आहे आणि ह्याच्या ॲग्रोधनचे 5. हो. त्यानंतर लिप बुस्टर, सॉईल केअर आणि टोमॅटो पॉवरची 1 फवारणी झाली. हो हो. ड्रिंचिंग का फवारणी झाली. आणि खालनं फ्रूट सायझर दिलं होतं याला. फ्रूट सायझर दिलं. लिप बुस्टर. फ्रूट सायझरचा फरक दिसतोय का? बघ डबल फणीचा गांडा घालून तयार. ओके. म्हणजे म्हटलं तर पुढच्या वेळेस आता नियोजनबद्ध काम केलं म्हणजे त्यात टाकलं आहे. काय वाटतंय हे शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते सांगायचं आम्हाला वापरलेलं? मी सांगण्यापेक्षा तुम्हाला काय दिसते फरक? आम्हाला तर दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय? हो हो. आता किती 4 वळी गेलेत ना? 4 बेड. 5 बेड गेले तर मी अर्धे तर किती 5 बेडमध्ये साधारण 1.5 डम्पिंग माल गेला इथे बाहेर. डबल फणी झाली ना काय? सॉईल केअर मुळे ती मुळी हीच झाली नाही अजून. बघ की ही सुटणं असं मुळीच निघा नाही हो खेळा. हो हो हो. आहे का? अजून पण हे व्हाईट रूट अजून पण चालू दिसते ते पांढरीमुळे. ओके. आहे का? हो हो. हां. मालाची साईज वगैरे पण छान आली ना. बघ की माती काढ. घ्यायला फोटो काढायला लागला. हळकून बघा केवढी साईज आली त्याला एकाच गांड्याची. आहे का? किती 2 3 4 8 फूट ही आहेत त्याला. कोणी फोटो बघ ना. शेंगा 8 लागले ते ह्याला. केवढी साईज आहे गांडीची.